सोपान काकांच्या पालखीचं लाखेवाडीत स्वागत करण्यात आलंय। ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलंय। तर सोलापूरच्या अकलूजमध्ये पालखीचा हा मुक्काम असणार आहे। ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्याला निरोप देणार आहे। सोलापूरच्या अकलूजमध्ये या पालखी सोहळ्याचा आज मुक्काम असणार आहे। तत्पूर्वी इंदापूरच्या लाखेवाडीत ढोल ताशाच्या गजरात या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलंय। या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपान काका महाराजांची पालखी पुण्याच्या इंदापुरातील लाखेवाडी या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी दाखल झाले। त्या पालखीचं देखील ढोल ताशांच्या गजरामध्ये लाखेवाडीच्या गावकऱ्यांच्या वतीने देखील स्वागत करण्यात आलंय। आपण आपल्यासोबत देखील का लाखेवाडीचे गावकरी देखील आहेत, ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, सोपान काकांची पालखी आपल्या गावामध्ये दाखल झाली, काय नेमके भावना आहेत? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचं आगमन लाखेवाडी नगरीमध्ये अतिशय जंगी स्वरूपात झालेलं आहे। ग्रामस्थाच्या वतीने ढोल ताशा लेझिमच्या नादामध्ये सोपान काकाच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे। अतिशय गेल्या 1 वर्षापासून ही तयारी चालू असते। प्रत्येक महिन्यामध्ये या पालखीच्या ठिकाणाचा आढावा घेतला जातो। गेले 8 दिवस बघितले तर आपल्याला रोजच हा भक्तीचा महासागर हा आपल्याला अनुभवायला मिळतोय। आणि हा एक जो पर्व काळ आहे मी तर म्हणेन की जिथं मनुष्य धर्म हा प्राधान्य घेत असतो आणि प्रत्येकाला ती एक संधी असते की आपला मनुष्य धर्म काय आहे ह्याच्याप्रमाणे पाहिजे। त्यामुळे जे स्वागत करतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्याचप्रमाणे प्रत्येक वाडी वस्ती की देव आल्यासारखंच ते स्वागत, म्हणजे साधू संत आले म्हणजे देवच आले। दिवाळी साजरी करण्याच्याच तयारीत रांगोळ्या असतात, फुलांच्या सजावटी असतात, अनेक प्रकारे अनेक प्रकारची स्वागत केली जातात आणि एक अत्यानंद यातनं सर्वांना प्राप्त होतो। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।